छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395वी जयंतीचा उत्सव धाराशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि त्याला आजपासून सुरुवात होतीये। मुख्य चौकामध्ये हा भव्य असा देखावा साकारण्यात आलेला आहे। या देखाव्यामध्ये आपण पाहू शकतात की एका बाजूला मासाहेब जिजाऊ आहेत, ज्या बालशिवाजी आणि मासाहेब जिजाऊ यांचं शिल्प आहे, तर दुसऱ्या बाजूला संभाजीराजे आहेत आणि मध्यवर्ती जे पाहू शकतात आपण की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणीच हा भव्य दिव्य असा देखावा साकारण्यात आलेला आहे। मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीकडनं हा देखावा सादर करण्यात आलेला आहे आणि आजपासून 19 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आजच्या या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या शिवजयंती समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। काय असणार आहे पुढचा 10 दिवसाचा 9 दिवसाचा कार्यक्रम कसा असणार आहे? धाराशिवची शिवजयंती अख्ख्या महाराष्ट्राची पसंती याप्रमाणे आम्ही आज 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे अत्यंत 53 फुटाचा असा जो देखावा आहे, त्या देखावाचे आज उद्घाटन आपल्या छत्रपती शिवरायांचे वंशज जे की शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाचा जल्लोष या युवा पिढीला उपभोग घेण्यात यावा यासाठी आपण हा जो काही ध्वजारोहण आणि विद्युत रोषणाईचा सजावटीचा उद्घाटन झाल्यानंतर आपण अभिजित जाधव यांचा रॅम्प शो आपण घेतलेला आहे। त्या कार्यक्रमाला देखील खूप मोठ्या प्रमाणात युवक महिला यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे। पुढच्या 9 दिवसात कसे कार्यक्रम असणार आहे आणि काय आकर्षण असणार आहे संपूर्ण शिवजयंतीचं? आजच्या कार्यक्रमाप्रमाणेच आपण पारंपरिक पद्धतीने येणाऱ्या 14 तारखेला भव्य शोभायात्रा आपण काढणार आहेत। शोभायात्रेमध्ये आपण सर्व शाळा, सर्व विद्यार्थी, सर्व पारंपरिक वाद्य असे वेगवेगळे आपण पथक बोलवले आहेत। त्या पथकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पारंपरिक वेशभूषा, महापुरुषांच्या वेशभूषा या देखील साकारण्यात येणार आहेत। त्या व्यतिरिक्त आपण 16 तारखेला महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 16 तारखेच्या खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमानंतर आपण दिनांक 18 तारखेला छत्रपती शिवराय चौकात जो की आज हा देखावा इथं आपण उद्घाटन केलेला आहे, याच ठिकाणी आपण पाळणा हा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्यानंतर 19 तारखेला आपण सकाळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून दुपारच्या सत्रामध्ये आपण मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण असणार आहे, आपण आगोरी महाकाल उज्जैन येथून आपण पथक बोलवलं आहे। त्या पथकाचं आकर्षण सर्व युवा पिढीला लाभणार आहे आणि त्यानंतर भव्य मिरवणूक आपण आयोजित केलेली आहे। एकंदरच पुढचे 9 दिवस धाराशिवमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन शिवजयंती समितीकडनं करण्यात आलेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीनं या पूर्ण मिरवणुका असतील, पूर्ण कार्यक्रम असतील पार पडणार आहे आणि आजपासून हा ओसंडून वाहणारा उत्साह धाराशिवमध्ये शिवजयंतीचा पाहायला मिळतोय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।